या डॉक्टर अनुभव साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आपण हा जो सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे त्यासाठी जागतिक कीर्तीचे दंगलकार आणि वक्ते म्हणला काय हरकत नाही ते आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झाले. वेळ मिळत नसताना सुद्धा त्यांनी आपल्याला बिझी शेड्यूल पण आपला वेळ दिला आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. साहेब आज 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत पावसाचा एकही थेंब नव्हता, पण आता अचानक पाऊस सुरू झालाय. मी आमच्या जयंती कमिटीच्या वतीनं, नांद्रे ग्रामस्थाच्या वतीनं, लहुजी सप्राजीत फाउंडेशनच्या वतीनं आपलं उपस्थित सर्वांचं स्वागत करतो आणि साहेब तुम्हाला विनंती करतो की तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी तुमचं मनोगत व्यक्त करावं. सर्वांनी जोरदार टाळ्या करावं, त्यांचं स्वागत करायचं. कृपया व्याख्यान सुरू असताना कोणाचाही मोबाईल वाजू नये याची काळजी घ्या. पाऊस आलाय म्हटल्यावर सगळी नाराज आणि गौतमीताई पाटील आले असते तर इजा पडले असत्या तरी आली असते. असले काय असल्यावर हे पाऊस आला, थंडी वाजत्या, खुर्च्याच भिजल्या, आता कसं व्हायचं किंवा आताच पेटला आणि गौतमी का आल्या पडू दे पाऊस, अण्णा भाऊ आमचं बी आहेत, वाजवा टाळ्या. हे आमचं जरा दुःखच आहे बरं का. जातीकड माजले आहे ती जिरवा येत नाही. पाऊस असतो जयंतीला त्यात वर्गणी कोण देत नाही. इकडे जरा थंड घ्या आता. मित्रांनो, पावसात सभा ज्या वेळेला झाली त्या वेळेला इतिहास घडला महाराष्ट्र. ती राजकीय सभा असल्यावरच इतिहास. जयंती सभा पावसात उधळली जाते. आता पाऊस आला आणि हितनं कोण उठून गेला तर समजायचं त्याचा जगून का उपयोग? अजिबात नाही. आज आपण अण्णाभाऊंची जयंती मनापासून साजरी करतोय. महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं मराठी साहित्यामध्ये 2 तुकारामांची नोंद आम्हाला बघायला मिळते. त्यातल्या पहिल्या तुकारामानं अभंग लिहिला आणि अभंग लिहून महाराष्ट्राच्या मनाला, महाराष्ट्राच्या मेंदूला परिवर्तनाची, समतेची एक वाट दाखवली. पांडुरंगाच्या साक्षीनं वारीच्या वाटेवर अध्यात्माचं गबाळ हातात घेऊन मराठी मनाला भक्तीचा, शक्तीचा एक नवा मार्ग दाखवला. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून स्वराज्य उभं राहिलं. तर दुसऱ्या तुकारामानं कथा, कादंबरी लिहिली आणि इथल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला ताकद देण्याचं काम केलं. कथा, कादंबऱ्या फक्त न लिहिता गाव कुसाबाहेरचं असणारं दुःख, वेदना हे साहित्याच्या पानावरती आणून ते वेशीवर टांगण्याचं काम दुसऱ्या तुकारामानं केलं. पहिल्या तुकारामानं भंडाराच्या डोंगरावर झाडाच्या सावलीला वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणत, टाळ वाजवत, वीणा वाजवत, अभंग गात इथल्या स्वराज्याला, मावळ्यांना एक नव्या प्रकारची उमेद, प्रेरणा देण्याचं काम केलं. तर दुसऱ्या तुकारामानं डफावर थाप मारून शोषितांच्या, कामगारांच्या, श्रमिकांच्या तळहाताला सुंदर केलं. या पृथ्वीला शेष नागाच्या मस्तकावरून उतरवून आमच्या तळहातावरती आणून ठेवलं. यातले पहिले तुकाराम म्हणजे जगद्गुरु
संत तुकाराम महाराज आणि दुसरे तुकाराम म्हणजे तुकाराम भाऊ साठे अर्थात साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिभेची उंची, त्यांचं साहित्यातनं स्वतःच असणारं कोहिनूर हिऱ्याचं स्थान हे का अधोरेखित करायचं? कारण जिवंत असताना सुद्धा अण्णाभाऊंच्या वाट्याला आलेलं दुःख, त्यांनी भोगलेलं आयुष्य, त्यांनी जगलेली वेदना आणि या सगळ्यातून अण्णाभाऊंनी उभं केलेलं हे साहित्याचं विश्व. पण तरी अण्णाभाऊंना तो मान सन्मान मराठी साहित्यात द्यायला आम्ही कमी पडतो. आता बरेच जण मिरवणुका निघल्यावर नाचती, जीभ बाहेर काढून अशी, म्हणजे अण्णाभाऊ यांच्या सातबाऱ्यावरच आहे. आणि ते नाचताना मी साधं नाचत ना, मोबाईल बंद कर, त्याला आताच लावून ठेवलं कसं ती वाचायचं, ती बी जवळ आणून बसवले माझ्या. अण्णाभाऊंचं साहित्यातलं वेगळे, जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव. अण्णाभाऊंनी त्यावेळेस त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण आम्ही कुठं अण्णाभाऊंना नीट घेतलंय? जातीला काहीतरी राजकारणासाठी पाहिजे असते, प्रत्येकाला त्यांचं त्यांचं कोणतरी सापडलं, आम्हाला अण्णाभाऊ सापडले, मग घेतलं वडून. नुसतं वडून नाही, जोरात हिसका देऊनच घेतलं. आज जाऊन कुठंतरी या वर्षी अण्णाभाऊंचा जन्म तारीख, वाढदिवस, लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा होतोय. मी सरकारचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की योग्य काहीतरी आज झालं. पण एवढ्यावरच त्यांनी न थांबता माझी विनंती राहील की अण्णाभाऊंना आता भारतरत्न सुद्धा दिला पाहिजे. आता या वाक्यावर परवा मुंबईत माझ्या विरोधात आंदोलनच केलं, मोर्चाच निघाला. अण्णाभाऊला भारतरत्न द्यायचं का? ते जाती द्वेषातून काही इडे असतात, सगळे नाही. त्यांना माझा एकच प्रश्न होता की मग सचिन तेंडुलकर आपले काय मेहुणे आहेत का? बॅटबॉल खेळती म्हणून त्याला भारतरत्न, त्याच्यापेक्षा भारी आमची ती पप्या खेळती बांधव, त्या बाबळीच्या दांडक्यान सिक्स आणते, ती काठी उडीत असते, बॅट बी नसते, टायर लावून खेळते. ही काय अण्णाभाऊंचं साहित्य? त्यावेळेलाही वेदना आहे हो, जिवंत असतानाही त्यांची वेदना, आणि आजही ती वेदनाच आहे अजून राहिलेली, ती मी अनुभवतोय. जातीत ज्या वेळेला बंदिस्त केलं जातं एखाद्याला, त्याला लय त्रास. मी सुद्धा माझी 10 वर्ष जात झाकून ठेवली, एवढं सुद्धा पाणी लागू दिलं नाही जातीला, एवढी झाकून ठेवली होती. पण ह्यांनी हुडकून काढलीच, बरोबर पोचली माझ्या जातीकडे. मग अवघड झालं माझं. आता सुद्धा फोन कसे येतात, चंदनशिवाय एक विचारायचं होतं, काय बोलाय, तुम्ही नेमके कोण? मी माणूस. थंडी नाही, कास्ट म्हटलं एससी मध्ये कोण?
म्हणलं सर का? ते जयंतीला बोलवायचं. मग मी म्हणते कुणाच्या? तुम्ही आधी सांगा मग ठरव. मी तर कोड लँग्वेज आहेत जातीच्या. पेनवाड आहे, कांबूज आहे. भोकराचा आहे का व्हायचा आहे? आता एक नवीन शब्द काढलाय कॉलेजच्या पोरांनी, झेनझी वाल्यांनी. मँगो आहे का मॅरी आहे? आणि ती मला फोन करून विचार तुम्ही नेमके कोण? मग मी आयडिया काढली. म्हटलं सर माझी मॉम मॅरी आहे आणि डॅड मँगो आहे. म्हणजे म्हटले नेमकं काय? म्हटलं अहो आहे मागायची वडील बौद्ध आहे, घोड पुढं आहे. ते म्हटले काय? आजी मराठा आजोबा मुसलमान होते म्हणे. एक भाऊजे खिरचं नाही, भाऊ एक जैन झालाय. म्हटलं पोरांचं चाललंय कुठं जाऊ काय? आमचं आम्हाला गणितच कळलं. येऊ का नको? ते 8 दिवस माझ्या तोंडात एकटं दिवस बघते. म्हणून माझं आपलं बरं आहे. जी जयंती येईल मी त्या जातीचा. या महिन्यात मी मागाचा आहे. काय करू? आणि मला सगळ्या जाती बोलवतात. ब्राह्मण बोलवत्या, धनगर समाज, चांभार समाज. रोहिदास जयंती आली मी चांभार. अहिल्याबाईंची जयंती आली मी धनगर. तुम्हीच वाटून घेतले तर मी कशाला थांबू एका? ती आहेच अजून फिट बसलेलं नाही. जातीवादी लय असते. एवढ्या गर्दीत सुद्धा जातीवाद लगेच दिसून येतो. अख्खं गाव हसलं तरी ते हसतच नाही. ते फक्त एवढंच करतो, एवढंच करतो. आणि कपडा आट्यापर्यंत समजा जातीवाद म्हणजे खळखळून हसते. हे निवांत. तुम्ही आठवून बघा आजूबाजूला दिसतात तुम्हाला खुराय हसलं नाही. आता आठवलं त्याला. आणि गर्दीत मी जात लगेच ओळखते. चौकात जायचं, 4 जण बसलेले असते डांबाखाली, 4 हातात मोबाईल असते. फक्त जाऊन एक प्रश्न विचारायचा, जेवला का? त्यातला पहिला म्हणते झालं जेवण. तो मराठा. एकदा एका खटक्यात मोकळा झालं जेवण. दुसरा असतो तुला काय करायचंय? तो चांभार. तिसरा आताच मटण खाऊला, तो आमचा बौद्ध. आणि चौथा जो असतो तो डायरेक्ट नाकाला हात लावतो, लिंबूचा वास. तो कोण? ही मुरल्यालाच आहे. माझं आपलं बरं आहे. मी मांगाला मांगा म्हणू शकते, माराला मारा असं म्हणू शकतो, बौद्ध म्हणू शकतो, चांबाराला चांबारा असे म्हणू शकतो. कारण माझ्या अट्रॅसिटी नाही होत. अवघड तुमचं माझ्या DSC दाखला. आई असलं बोलल्यावर मार खाते. आज गरज आहे ना याची सगळी जोडून ठेवायची आहे. हे कट्टरच झाले तो. प्रत्येक जण पेटले. माझ्या रक्तात अण्णाभाऊ आहेत, रक्तात.
माझ्या रक्तात बाबासाहेब आहे, रक्तात शिवाजी महाराज आहे. मग मी बाजूला जाऊन म्हणतोय रक्तात तांबड्या पिशी पांढऱ्या पिशी हे असते. आणि लय काय साखर गोडधोड मिठाई चहा पिलेला असला तर शुगर गावती त्यातून. आता तर त्याच्या पुढे जाऊन रक्तच पिवळा आहे, रक्तच निळा आहे, रक्तच भगवा आहे. याच्यामुळे काय होते, अवघड होते. त्या फेसबुकवर परवा एक लेख छान वाचत होतो. शाहू महाराजांच्या जयंतीला लेख आला होता. त्या लेखामध्ये त्या लेखकांनी लिहिलं होतं, राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना आर्थिक मदत केली, सहकार्य केलं आणि म्हणून ते इंग्लंडला जाऊन शिकले. त्यांना ती मदत केल्यामुळे फार सहकार्य झालं, बाबासाहेबांचं शिक्षण झालं, असं ते लिहिलं होतं. तर त्याच्या खाली कमेंट काय, एकान टाकली, म्हणजे बघा आम्ही होतो, आम्ही मदत केली म्हणून तुम्ही शिकले. आता ह्याचा काही संबंध नाही. बर त्याला खाली रिप्लाय दिलाय कांबळेला, आमची तेवढी लायकी होती म्हणून तुम्ही आम्हाला मदत केली. ही बोलतायत कोणावर, शाहू महाराज, बाबासाहेब. आणि आहेत कुठं, गोदडीत. आणि यांच्या रक्तात अण्णा, यांच्या रक्तात बाबासाहेब. आणि ही कमेंट काय टाकते, देशात बदल झाला पाहिजे. याच कसं माहिती, म्हणजे अंडरवर 4 दिवस झाले घेतलेले नाही. म्हणून अण्णाभाऊला समजून घेणं, आमच्या महापुरुषांना समजून घेणं. आम्ही त्यांना जातीतच ठेवले ना. म्हणून मी जशा जयंती तशा मी त्या जातीला काय करू, समोरच तशी मागणी आहे तसं मी पुरवठा आहे. हो हाय काय आमच्याकडे दुसरं. आता मला वाटते जी आता नोकरीला आहेत ती शेवटची पिढी आहे आमची सरकारी नोकरीची. पेन्शनवरची तर ती बी शेवटची. जो पेन्शनवर आहे त्याला काहीच कोणाच देणे गेले, तेव्हा फक्त 1 तारखेची वाट बघतील, टीव्ही बातम्या बघते आणि नातवाला मोबाईल देऊन बसते. संपलंय. आम्ही धंद्यात नाही, बिझनेसमॅन नाही, बहुजन नाही. मारवाडी नांदऱ्यात दुकान टाकून बसला. तो कुठनं आलाय, गुजरात राजस्थान आला, कधी आला कळलं बी नाही. त्या चौकात पाणीपुरी गाडीला होती 4 तास, 5-6 हजार रुपये घेऊन रोज जाते. तुमच्या काय का जाते. आणि ह्यो म्हणते महागाई वाढली, आणि ह्यो हप्ता आला नाही म्हणून बायकोला मोबाईल चेक करते, लाडक्या बहिणीचा. आणि मग ती जयंती आली, मीटिंग बसती. ती बाबासाहेबांची असो, अण्णाभाऊंची असो, असते, दोन्हीकडची असते. ती गावगाड्यावर सगळीकडे एकत्रित असते, फक्त फेसबुकवर भांडते ती. आणि त्यांना वाटते ती चळवळ आहे, ज्ञान घेणे, गोधडीतली. मोबाईल द्या त्याला, तेव्हा ती बी शांत. मोबाईल म्हटलं ती बी गप्प बसली. ती वेगळी चळवळ, ही खरी चळवळ. ती जयंती आली, मीटिंग बसते. मग कोणतरी म्हणते डीजे एवढ्याचा आणा, तेवढ्याचा आणा.
मग दुसरं जण म्हणते मोठा आवाज आला. ते म्हणते किती? त्यांच्या घरातली भांडी पडली. मी म्हणते का? जातीची दहशत करायची. म्हणजे घरातली भांडी पडल्यावर जाती दहशत. मग त्यात एक कोणतरी असते आमच्या अतुल दादा सारखे, तुमच्यासारखे. ते हळूच मध्ये येते आणि म्हणते तुमचं असू दे, प्रबोधन ठेवा की, व्याख्यान. सगळी त्याच्याकडे बघते. ह्याला कोणी बोलवला? ह्याला घालवा. पण ती जात नाही, ती तिथंच थांबते. परत तिथं चाव 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 चालू होते. परत ते मध्ये म्हणते एक दिवस ठेवा की. मग म्हणते ती ठेवा रे, नाही म्हण नका. तितका ती तोंड बघ मरल. मग बोलव तुझा वक्ता. मग त्याच्याकडे असते माझा नंबर. ज्यांचा कोणीच नाही त्यांचा मी. फोन येते, जावेद जय लावजे. त्याच्या आवाजावरच ओळखत. तारीख मागायलाच फोन. मी म्हणते बोला. कधी पलीकडनं म्हणते दादा तारीख पाहिजे होती. मी म्हणते नाही तारीख. मग त्याचा दुसऱ्यांदा फोन येतोच. मग त्याच्या बोलण्यातनं कळतं लय तळमळीच आहे. मग मी म्हणते मी येतो. मग विषय येतो मानधनाचा. मी काय बोलणार तेवढ्यात तोच म्हणते समाज गरीब आहे. पोटातले आतडी गोळा होते. मी येतो. मग मी येतो तर ती वर जाऊन उडणारा फटाकड्या, लाइटिंग, कार्यक्रम करून मी जातो. 4 दिवसात मला कळतो 12 लाखाचा डीजे आणला होता. मला 12,000च गुंडा. बर ती ग बसत आहे ना, ती सगळ्या गावात सांगत हिंडते त्याला 12,000 आणला होता. म्हणजे आमची जाहिरात 12,000 आधी कधीतरी फोन येऊ दे. चंदन शिळे, जय भीम, जय लवजी, जय अण्णा. हा बोला, तारीख पाहिजे. ही तारीख घ्या. मी बोलायला टांग दिशी मेसेज बघतोय तर 25 लाख ऍडव्हान्स. पुढचा मंडळ राहिलेला आल्यावर बोलू. तारीख लिहून घ्या. मग आम्ही कसे आहे जयंती अण्णाभाऊंची, बाबासाहेबांची. व्हा ना श्रीमंत. कुणी अडवले तुम्हाला? आता काय गळ्यात मडका आहे का खराट आहे? कमवा ना पैसे. एकमेव जात आहे मातंग जात. ह्या जातीत ही एकमेव जात आहे ज्यात सगळ्या कला आहेत. लिहायचं मागा, वाचायचं मागा, बोलायचं मागा, नाचायचं मागा, कापायचं मागा, तोडायचं मागा, फोडायचं मागा, वाळवायचं मागा, कोरायचं मागा. आणि माग मार्केटमध्ये कुठंच नाही. धंद्यात नाही, बिझनेस मध्ये नाही. आमची काटवट होती लाकडा इस्पारात. हा आमचा व्यवसाय होता. कासरा बनवायचा हा आमचा व्यवसाय होता. पण आमचा एक सुद्धा व्यवसाय ब्रँड नाही झाला. व्यवसाय ब्रँड करावा लागतो, आमचा नाही झाला. आमचा बँड झाला. अरे इका ना, कांदे इका, बटाटे इका,
लिंबू आहे का कोथमीर आहे का माणसं बे शिकायला लागल्यात ही बातम्यात बघते मी ना मलाच नाही ना अजून धरतील ना ही डेंजर आहे कॅमेरा HDच घेऊन आली का करा ना येऊ दे पेपरात बातमी 80,000 कोटींचा घोटाळा देवकुळे वायदंडे कांबळे गायकवाड वाघमारे अटॅक मजा येईल तिकडं फटाकडा वाजवीन कवट्यात काय आमच्यानी घोटाळा केला ही जयंतीच्या वर्गणीत मार 100 मार 200 ही आमची घोटाळा त्या याला टाळ्या पटतंय त्याला अध्यक्ष सांगते प्रमुख पाहुणे ती आण फटाकड्या किंवा ती एकच मार बेल लावती 4 माळ त्या पाहुणा आला त्या गोंधळात किती फटाकड्या वाजल्या अध्यक्षाला कळत नाही बिल बघती 4 माळाचं ती 1200 झालं त्यानं आणल्या 200च तरी अध्यक्षाला झोप येत नाही बरं का रात्रभर त्याच्या मनात असते 1000 गेल्या मग ती सकाळी जाऊन पुगळ्या पोचते फटाकड्याच्या ही अवस्था आहे ही जरी विनोदी वाटत असलं तरी आजची वेदना संपलेली नाही सर फार कमी लोकांची प्रगती झाली ज्यांची झालेली आहे ती तर नाहीत ही 100% लिहून देतो त्यांनी आता टीव्हीवर मस्त बातम्या लावल्यात पिक्चर लावल्यात गाणी लावल्यात बायकोन पाऊस बघून भजी केल्यात आणि मग तो काचेच्या कप मध्ये कॉफी पेत बसला तो काय म्हणतोय आमचा समाज खराब आहे तो त्यातलाच आहे आमच्यातलाच आहे आधी चुलीवर शिजवत होता आता कुकर मध्ये शिट्या बसतात पण माल तोच आहे त्याच्याशिवाय त्याला जमत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जयंत्या साजऱ्या करतो दरवर्षी एक वक्ता आणायचा त्याला भाषण करायला लावायचं त्यो बोलणार मग आपण जायचं जरा मोबाईल फोन आल्यावर उचलत जाऊ नका मला त्रास होते म्हणून नाही ही कायमच सांगते आणि काय होते समोरच्याला माहित आहे आवळेला कांबळेला देवकुळे वायदंड्याला कधी बी फोन करा ती पहिल्या रिंग मध्ये उचलते आणि ही उचलते तीच करू किती गडबडीत असं हा कार्यक्रमात आहे म्हणून सांगतोय त्याला थांब जरा घरात जरी झोपलेला असला फोन बघायला वाजून ठेव 2 तास झोप काढ फ्रेश झाल्यावर मग त्याला रिटर्न कर आउट गोईंग फ्री आहे ना आणि मग हळूच म्हण साहेब मीटिंग मध्ये होतो बोला तू इकडे काय ना करणार तेव्हा बघायला आहे मीटिंग मध्ये होतो म्हटल्यावर त्याला शॉक लागतो वायदंडे कुठल्या मीटिंग मध्ये मग ती विचारल कसल्या मीटिंग मध्ये महत्वाच्या मीटिंग मध्ये होतो लगेच अवेलेबल होऊ नका कोणासाठी याला वाय म्हणतात आता वाय कळली वाय कोणाची याला वाय म्हणतात ही वेगळीच वाय काढते म्हणून जाग पाहिजे आमची तरुण पोरं कुठं आहेत वर्षात 3 वेळा गुलाल करायला लागतात तीन वेळा गुलाल 3 जण जातील दारूला
आता जयंती नाचते दिवस टाकूनच. आणि मग ती एक जण म्हणते रम्या पाहिजे होता रे. रम्या मागच्या वर्षी गेला लिव्हर खराब होऊन. त्याच्या आठवण्याला येत्या. ते म्हणते रम्या इथं इथं होता मागच्या वर्षी, इथं नाचत होता इथं. दुसरा ती लाल बन्यान भरत्यात त्या. मग त्याच्या आठवणीत अजून 2 खंब झाले. मग पुढच्या वर्षी हो फुटत. आणि मग ह्याच्या आठवणीत तो तिसरा लाईनीत आहेच. बदल गरजेचा आहे. मला आमचा अभिमान एवढा वाटतो की आमच्या मुली शिकतायत. 95, 98, 99% पोरीला मार्क आहेत आमच्या. त्या पोरी 12वी 10वी पहिल्या आल्या काय 98%. लगे याच्या डोक्यात हाईच लगीन करायचं. पहिला तुझा मेंदूच जाळला पाहिजे. ती 10वी 4 विषय गेली ती हिंडते गावभर. त्याच्यात लक्ष दे ना. पोरगी शिकते शिकू दे. माझी विनंती आहे तुम्हाला, पोरी शिकत असल्या तर शिकवा. घरदार घाण ठेवायची वेळ आली तर पोरी शिकवा. पोरी एक दिवस घराचं नाव रोशन करतील, आमच्या देशाचं नाव रोशन. जी पोरं आहेत ती त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही आता शिका. सहजासहजी लग्न झालेली आमची शेवटची पिढी आहे. असं लगीन होऊन गेले. आता नाही, आता लय अटी आहे त्या. त्यात पहिली अट म्हणजे तू मुलगा पाहिजेस. बरोबर आहे. मग आमची मुलगी तुला बघून गेली व्यवस्थित. तुझा अवतार नीट असला. ह्या लय परीक्षा कठीण आहे आणि त्यात तू पास होशील याची गॅरंटी नाही. मुलींना शिकवा. हे अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य इतका प्रतिभावंत साहित्यिक आम्हाला मिळाला आहे. मराठी साहित्याला अण्णाभाऊ साठी 1.5 दिवस शिकले असं म्हणतात. आता त्या 1.5 दिवसाच्या शाळेत तरी काय शिकणार आहे माणूस. पण तरी सुद्धा अण्णाभाऊंनी एवढं मोठं साहित्य उभा केलं. मी कधी कधी विचार करतो, अण्णाभाऊंना त्या काळात जर इंग्रजीची खिडकी दालनं उघडी झाली असती तर शेक्सपियरला सुद्धा मांडीवर झोपवण्याची ताकद असणारा साहित्य आमच्या महाराष्ट्रामध्ये होईल. तरी अण्णाभाऊंनी खूप वेदना सहन केलेली आहे. उचलला जाऊ फोन. एवढे सांग की त्याला नंतर मीटिंग मध्ये. वजन कधी वाढायचं त्याला घेऊन जावा घरी, मोबाईल देऊन जाऊ झोपवा. अण्णाभाऊंच्या साहित्याची उंची तरी त्या काळात त्यांना किती भोगावं लागलं. मग मी सांगलीला उदाहरण दिलं होतं. अण्णाभाऊ साठेंचे एक मित्र प्राचार्य भोसले सर कोल्हापूरला होते आणि अण्णाभाऊ कोल्हापूरला त्यांच्याकडे यायचे. 4-4 दिवस थांबायचे. आणि एकदा सकाळचा अण्णाभाऊ आणि भोसले सर त्या कोल्हापूरमधून फिरत होते आणि फिरता फिरता त्या चौकात एका मराठी साहित्यातल्या फार मोठ्या समीक्षक असणाऱ्या मॅडम त्या कोल्हापूरमध्ये येणार होत्या.
तर त्यांचं तिथं ते पोस्टर लागलं होतं स्वागत म्हणून. अण्णाभाऊंनी ते भोसले सरांनी ते पोस्टर बघितलं आणि भोसले सर अण्णाभाऊला सांगतायत, साठे सर ह्या ज्या समीक्षक बाई आहेत मॅडम, त्या मराठी साहित्यातल्या फार मोठ्या समीक्षक आहेत आणि त्यांनी मराठी साहित्यातल्या सगळ्याच लेखकांवरती, कवींवरती, साहित्यिकांवरती समीक्षा लिहिलेली आहे. अण्णाभाऊंचे दोन्ही डोळे भरून येत आहेत आणि भोसले सर म्हणतायत, साठे सर डोळ्यात पाणी का? तर अण्णाभाऊ म्हणतायत, त्या बाईला सगळे लेखक दिसले पण जगाच्या कितीतरी भाषांमध्ये माझं साहित्य गेलंय. आज प्रत्येक मराठी माणूस माझं साहित्य वाचतोय. या बाईला मी लिहिलेलं एक पुस्तकाचं पान दिसलं नाही. अण्णाभाऊंची ती वेदना आहे त्या काळात आणि मी आज ती भोगतोय. मलाही कुठं गेलं तरी जात आडवी येतेच की, म्हणून लय जात जपून ठेवली, हो लपवून ठेवली, ही शोधून काढत्यातच. म्हणून मी ठणकावून सांगत असतोय, खांडेकर, मर्ढेकर, शिरवाडकर, पाडगावकर, चाटे, माटे यांच्या आधी अण्णाभाऊ साठेला उभा केल्याशिवाय मराठी साहित्याचा उंबरठा ओलांडताच येत नाही, ते शक्यच नाही. एवढ्या ताकदीचं, एवढ्या उंचीचं अण्णाभाऊने लिहिलं, काय सांगते. काय काय वक्ते आमची आता बोलवलं जात, तीच स्क्रिप्ट. वाटे गावच्या मातीत 1 ऑगस्ट रोजी वारं सळसळत आलं, अण्णाभाऊ जन्माला आले. मग मुंबईपर्यंतचा त्यांचा प्रवास, पायी प्रवास, चिराग नगरची भूत, फकीरा कादंबरी, रशियाचा प्रवास, स्टॅलिनचा पोवाडा, माझी मैना गावाकडे राहिली. अण्णाभाऊ गेले, मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल आभार. कार्यक्रम संपला, मी चाललो, द्या पाकिट. काय काय तर PhD केलेली असते, अण्णाभाऊंच्या साहित्यावर PhD केली. मी त्यांचं ऐकतो कधी कधी आणि मला शेवटपर्यंत कळत नाही नेमकी PhD केली कशावर. अण्णाभाऊ फार वेगळं काहीतरी देत नाही. फकीरा कादंबरी त्यांची आहेच, ती माइलस्टोन सारखी आहे. मगाशी एक मी डोळे नावाची कथा सांगितली, आता एक दुसरी अण्णाभाऊंची कथा मला फार आवडली. त्यांचे प्रायश्चित्त नावाची कथा आहे. म्हणजे एखादा लेखक काय करतो, काय लिहितो आणि कुठं नेऊन ठेवतो आणि विचार करायला किती भाग पाडतो. आतडी पिळवटून निघतात, काळीत जात, जळत. प्रायश्चित्त नावाची कथा आहे खाण कामगारांची. या खाणीत कामाला आहेत 2 जोडपी आणि ते याची बहीण त्याला आणि त्याची बहीण याला दिलेली आहे, 60 लोट केलेला आहे आणि हे 4 जण त्या खाणीत काम करतात. आणि ते काम करता करता दररोज ते खाण कामगारामध्ये थोडस मटण, दारू चालत असते, कारण कामच तेवढं जनावरासारखं करायचं आहे. आणि एक दिवस तो कंत्राटदार मटण वगैरे देतो आणि मग ही 4घी, या दोघी पण आणि हे दोघे पण
थोडीशी दारू पिऊन ती मटण खातात आणि त्यांच्या त्या पालात झोपतात. अण्णाभाऊ काय लिहितायत बघा. आणि त्या दारूच्या नशेत रात्रीच्या अंधारात नको ते घडतं. त्याची बायको याच्या जवळ आणि याची बायको त्याच्या जवळ, नको ते होऊन जात. आणि सकाळी उठल्यावर सूर्य उगवल्यावर सूर्याच्या प्रकाशात अंधारात झालेलं पाप दिसतं. आणि हे असं आहे, आंबूज पॅटर्न. आणि घेतल्याशिवाय राहत नाही. त्यानं हॉर्ननं होकार दिला. सकाळ झाल्यावर लक्षात येते काय झाले. आणि चौघही एकमेकांशी बोलत नाहीत, एकमेकांचं तोंड बघत नाही. आणि चौघच्या चौघ त्या खाणी देतात. आणि मग ते सुरुंग ठेवलेले असतात, दगड फोडायचे सुरुंग, ते सगळे सुरुंग गोळा करतात. त्या ढीग रचतात सुरुंगाचा आणि त्या सुरुंगावर उभे राहतात. वात हातात घेतली जाते आणि वात पेटवली जाते आणि ते सुरुंग फुटतो, स्फोट होतो आणि आतड्यांच्या चिंध्या चिंध्या होऊन चारीच्या चारी जणांच्या बॉड्या खाणीभर पसरल्या जातात. प्रायश्चित्त. अण्णाभाऊ साठे चारित्र्याला कुठं नेऊन ठेवतायत, कुठलं साहित्य लिहितायत, अण्णाभाऊ हे काय उभं करताय. आम्ही वरवरची अण्णाभाऊंची पुस्तकं वाचतो. अण्णाभाऊ खोल शिरा, मग कळते ती प्रतिभेची उंची. अण्णाभाऊंना वाचत असताना HD कॅमेऱ्यानं फोटो काढावा आणि 3D पिक्चर बघावा आणि त्यात आपण असं वाटतं ते पुस्तक वाचताना. तुम्ही वाचून बघा नवीन पोरांनी. आणि तुम्ही वाचत असताना तुम्हाला जर फोटो नाही दिसला, तुम्हाला जर पिक्चर नाही दिसला, तर समजून जा आपणच दरिद्री आहे, आपली दिलाय की नाही. एखादा असतो ना म्हणतोय ते सांगून गेला पिक्चर दिसतोय, मी रातभर वाचत बसलो मला काहीच दिसलं नाही. असलीच जमात आहे त्या फेसबुकवर इंस्टावर. मला कुठं काही दिसलं, ती काय सांगत होता, मी ती कथा हुडकून काढली पण मी कुठं पिक्चरच दिसला नाही. तू दरिद्री आहेस. त्यात अण्णाभाऊंचा दोष नाही ऐकून. हे असलं बोलल्यावर मारते काळा पडते. मी आधी गोराच. बदल करा रे. आता तुमचं वय 20-21 आहे. विचार करत राहावा अधून मधून, 10 वर्षांनी मी कुठं असेल, माझं काय असेल. तुमचं काय झालंय ते रिचार्ज टाकला की अनलिमिटेड 2G येतं, ते 5G रेंज मध्ये. ते 3 महिने चालतं. 3 महिन्यात तुम्ही 3 महिन्याचाच विचार करता. 3 वर्षानंतर मी कुठं असणार आहे याचं काहीच नाही. तुम्ही संपताय, तुमचं काही राहणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो, अजून 5-10 वर्षानंतर गवंडी काम करायला सुद्धा चौकात जाऊन थांबावं लागेल. कोणतरी येऊन मला घेऊन जाईल का म्हणजे 700-800 रुपयाच्या हजेरीसाठी. आमच्याकडे हे आहे, शिव शाहू फुले आंबेडकर ही महापुरुषांची, अहिल्याबाई होळकर ही सगळी माणसं आमच्याकडे आहे. त्या मारवाड्याकडे कुठला आहे? त्याला माहित आहे ऑगस्ट महिना आलाय, पिवळं झेंड लागतात, पिवळं फेट लागतात, ते ती जून मध्येच तयार करून ठेवतो.
आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चौकात ठेवून देते आमच्या हा घ्या. एप्रिलला तोच निळा बनवतोय, 15 ऑगस्टला बी तोच तिरंगा पडतो. आम्ही कुठं आहोत? या तरुण माझ्या मित्रांना नाही पडत का स्वप्न श्रीमंत व्हावं? हा नुसताच कट्टर त्या 2 व्हीलर वरली होती, जय भीम, जय लहुजी, जय शिवराय, तोंडात मावा, चौकात भेटतोय जय लहुजी, जय भीम. मग मी त्याला नाही बोलत, मी रस्ता उलटून जातो, मागला आवाज येतो गद्दार. आणि मग संध्याकाळी कळतं 2 हप्ते राहिल्यात गाडीच. फायनान्स वाला शोधते त्याला, अयो तिकडं बसती रेल्वे रुळाच्या पट्टीकडे जाऊन हप्ता मागा आल्यावर. ऐकायला शिका. मी ऐकतेच की स्वतःला, सीझन वाईज माझं चालू जाईल. गणित बदलवा, आणि गणित बदलवायचे असतील तर पुस्तकांकडे जा, उद्यापासून वाचा. अण्णाभाऊंचा एक धडा होता आम्हाला अभ्यासक्रमाला, स्मशानातलं सोनं म्हणून. त्याच्यानंतर अण्णाभाऊ नाहीतच, अभ्यासक्रमातच नाही. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा अभ्यासक्रमात नाही. त्या दिवशी पोरं ती चर्चा करत होती, ती 7वी 8वीची, एकमेकाला विचारत होती महाराज केवढ्याला पडणार आहेत, संत तुकाराम केवढ्याला पडतील. मी म्हटलं काय चाललंय? अहो ते परीक्षेला किती मार्काला पडतील. ज्यांनी महाराष्ट्र घडवला ते पडतायत. आणि अण्णाभाऊंचं नाव कुठं ताऱ्याला दिलं. मी नाचायला लागली हलगी वाजून. मी म्हटलं काय झालं? तेव्हा म्हटलं अण्णाभाऊंचं नाव ताऱ्याला दिलं. म्हटलं कुठं आहे तारा? वर वळली ते, बघा वर काय दिसते. तारा इकडा इकडा हाय, कुठं दिसत ते अजून वरच बघते. अण्णाभाऊ खाली आहे पुस्तकात. काय लिहून जावं? ते गाणं लागलं आता, माझी मैना गावाकडे राहिली, आणि हो डोळा मारून कंबर हलवून नाचल त्यावर. प्रतिभेचा एक वेगळा आविष्कार अण्णाभाऊंनी त्या छक्कड मध्ये दाखवून दिलेला आहे. अण्णाभाऊ म्हणजे अण्णाभाऊ महिना कोणाला म्हणतात? का प्रियसीला म्हणतात का काय, का बायकोला म्हणतात? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीकडे अण्णाभाऊ महिनाच्या नजरेने बघताय. त्यातून ती महाराष्ट्राची चळवळ मांडताय. आणि ही येड त्याच्यात ती रिमिक्स करून नाचते. आणि मग ती गाणं संपल्यावर दुसरं गाणं लागते, मांगाचं पोरग तलवारीची धार आहे. म्हणजे बन्यान इकडे फाटलेलं असती, त्यात ना हात घालून असं हात असं करायचं. ती तलवारी धार याची धारदार होत्या, आणि हळूहळू तो असा कट्टर होते. 307, 302, कधी कधी 420. तलवारीची धार तिकडे एरोड्याच्या गंजत्या जाऊन. इकडं आज्याच्या ह्याच्यातनं वाटणी करून करून आल्याला 20 गुंट ती बी जाते. मांगाच्या पोरान तलवारीची धार न होता लेखणीची धार. त्या पद्धतीने जगलं पाहिजे. नोकरीला लागलं, नोकरीला लागेल म्हणून अभ्यास करू नका. मार्क मिळतायत म्हणून वाचन करू नका. शहाणपण येण्यासाठी वाचा.
तर तुम्ही व्यवस्थित आहे. मग आम्हाला कळतं की कुणाचं बोट धरायचं. मग संत तुकाराम महाराजांचं बोट धरायचं, ज्ञानोबांचं आमच्या बोट धरायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं बोट धरा. पण आम्ही ह्या सगळ्यांना सोडले, बागेश्वर बाबा धरला. त्याच्या दरबारात, आणि बागेश्वर बाबाच्या दरबारात गेले की तो खरात बोट तुटतो. चिंचेतला चिचुका त्यानं 3 लाखाला ऐकला. त्याने ऐकला याचं काय नाही, पण ह्यांनी ऐकत घेतला. कधी कधी असं वाटतं खरात बी पाहिजे समाजात. ते आमचं ऐकत नाही, मग ती बोलून त्या ब्लॉगेची. ज्ञान गेल्यागत वागू नका. एवढा मोठा समृद्ध वारसा आम्हाला मिळालाय, तो धरा. आणि एकमेकाच्या जातीला शिवाय देऊ नका. आपली लायकी नाही तेवढी. एकमेकाच्या महापुरुषांना, श्रद्धेला, भावनेला नका तिथं चिडू. मागच्या संपत आलेल्या साबणाला नवीन आणलेला साबण आहे ना चिटकावला, आणि मग छड्डी धुतल्या तुझी. ही आमची हे आहे. असं बोलल्यावर मारते. काय संबंध आहे तुमचा? बोलताय कुणावर? माहिती आहे काय तुम्हाला त्यांच्याबद्दल? बाबासाहेबांवरती कमेंट करायची, अण्णाभाऊ साठ्यांवरती कमेंट करायची, महाराजांवरती कमेंट करायची. का तर तुमच्या जातीतली भांडणं त्यांच्याकडं. कोण आहे तुम्ही? लाव आलं त्याला. शेवटी तुम्ही आम्ही कॉक्रोच आहोत, झुरळ. या व्यवस्थेच्या नजरेत आपण झुरळ आहोत. एक राजीनामा घेतला म्हणून लय मोठं काय आहे, हुडकून हुडकून मारायला लागली ती. दगडावरच्या फिंगरप्रिंट शोधायला लागली ती. त्या तिथे नसतील पण ते काढतील. काय बोंबलायस? ती इथवर येतील शोध गेली. इथलं बी होती म्हणते. झेन झी. शहाणवा, शहाणपण महत्वाचं आहे. काय काय एखादही असतीच बघा, कार्यक्रम संपेपर्यंत हसत नाही, हसत हसत नाही. सगळं चांगला कार्यक्रम होती, सगळी जाताना डोक्यात काहीतरी घेऊन चाललेली असते ती. तेवढ्या ती जवळ जाऊन म्हणते येड होत ती. झाला कार्यक्रम ते. ह्याच्यात एखादा असतच. कशाला असली जयंती? कशाला पावसात पाहिजे? डीजे का नाही? एवढं सांगून मी फोन उचलून सांगते कार्यक्रमात. त्याचा प्रश्न काय, जेवला आणि कालवणार काय? कधी आमचा एकमेकाला फोन गेला? अरे ती 20 लाख राहिले, तेच काय करायचं आहे? 40 लाखाच काय करायचं आहे? ती बाजारपेठेत एक दुकान नवीन काही काय काढली, ती घेऊया काय? कालवण काय केली? आणि उद्या सेंटरिंगला आहे का? वाळू सपल्या काय? उद्या काम चालू आहे काय पावसात? अरे बायकोच्या पोटात दुखते, उद्या सरकार दवाखान्याचा धरीन देण्यानं बदला रे. घरावर पत्र गळत्यात पण मोबाईल ऍपलचा आहे. त्याला 1 रुपया भरून दिला हो.
या सिस्टीमने त्याला 1 रुपयामध्ये मोबाईल दिलाय आणि सिस्टीमला माहित आहे मोबाईल दिल्यावर येडा, आणि ती येडा आहेच. आणि त्या ह्याच्यात असतेच असलं 4 तास कोण बसायचं ती मी मोबाईल सोडून. कशाला असला आणि लाइटिंगच कशाला लावल्या आणि वक्ताच कशाला बोलवलाय तर असलाच कशाला बोलवला, कवीच का बोलवला, कवयित्री का नाही बोलवली, असं निगेटिव्ह बोलणार असत. काय निगेटिव्ह? माझ्या गावात एक असं होत आणि ती माझा दोस्त होत आणि कायम असं आडवं लावायचं. कविता उभीच का लिहिली, आडवी का नाही लिहिली, भिंत सरळच काय अशी वाकडी का नाही केली, काय ना असं निगेटिव्ह आणि आडवं. आणि नेमकं त्याचं नाव विकास होतं. विकास, आणि ते कायम आडवा यायचा. आणि एक दिवस ते माझ्याकडे आलं आणि मला म्हटला मुलगी बघायला चल, मला लग्न करायचं. मी म्हटलं मला वेळ नाही, तुझं तू जा. तर मला म्हटलं तू सोबत चल. मी म्हटलं मीच का? तर म्हटला तू सोबत असलास की मला पसंत करतील म्हटलं. म्हणून मग मी त्याच्या सोबत गेलो. मित्र वनव्यामध्ये गारव्या, पण इथं गारव्यामध्ये मी वनव्यास. तर हेनं पण फेसबुकवर चिकाट जोडल्यानं मुलगी यवतमाळ विदर्भात. आम्ही त्या रेल्वेत गेलो, त्या रेल्वेत खिडकीत बसलो होतो. आणि अचानक विदर्भ सुरू झाला आणि यानं खिडकीतनं बाहेर बघितलं तर सगळा कापूसच दिसायला लागला. आणि एवढा कापूस आम्ही आयुष्यात पहिल्यांदा बघितला. आजपर्यंत सगळा ऊसच बघितला. अचानक डोळ्यासमोर हिरवं गेलं आणि पांढरा, आणि एवढा कापूस बघितल्यावर हो म्हणला एवढ्या कापसाचं काय करायचं? आणि मला खरंच माहित नव्हतं, वातीलाच कापूस वापरते एवढंच माहित होतं, पण एवढ्या कापसाचं काय करायचं? त्याला म्हटलं आपल्याला काय करायचंय तू चल. पण ते सारखंच विचारायचं कापसाच काय करायचं. आम्ही त्या मुलीच्या घरी गेलो तर त्या मुलीचे वडील पण शेतकरी होते. तर त्यांनी रानातला सगळा कापूस आणून दारात ठेवला होता. तिथं मी दारात गेल्यावर ह्याला कापूस दिसला आणि मला विचारलंच एवढ्या कापसाच काय करायचं? म्हटलं तू चल ना, आपल्याला काय करायचं. आणि मुलगी बघायला बसलो. मेसेज आला, जेवलास का? सांग तिला. हो आम्ही आज गेलो, चहा दिले, पोहे दिले. आता जगात आपल्याला कुठं जर गेलं कुणी पोहे दिले तर आपण फवच खातो. फव आम्ही फव खाल्लं. आणि त्या पोरीचा चुलता आम्हाला म्हटला मुलीला काय विचारायचं असेल तर विचारा. तर यानं चौकटीतनं वाकून बघितलं आणि म्हटला ती जाऊ दे, एवढ्या कापसाच काय करा ती आधी सांग. मग त्यांच्या लक्षात आलं याची रेंज गेल्या म्हणजे. आम्हाला हाकलून दिली, विकासला हाकलून दिला, मला आणि गावाला आलो. घरच्यांनी विचारलं विकास मुलगी कशी वाटली? विकास म्हणला आई ती जाऊ दे, एवढ्या कापसाच काय करायचं ती आधी सांग. आणि त्या रात्री ती रात्रभर वरडायला लागलं कापसाच काय करायचं, कापसाच काय करायचं. आणि ती जोरात वरडत असताना त्याच्या मेंदूची नस चकोप झाली.
आणि ती गाठ तिथंच थांबली आणि ती येड झालं, रक्त पुरवठाच बंद झाला, दवाखाना झालं, देवदेवरूप झालं, काहीच फरक पडला. घरच्यांनी बी नाच सोडला, दाढी वाढली, केस वाढली, ती गावभर हिंडायला लागला. शाळेची पोरं चिडवायची, कापसाच काय करायचं, कोण कापूस गावते अजून चिडायचं. मग आमच्या गावातला हॉटेलवाला त्याला राहिलेली भजी खायला द्यायचा. ती परवा असं भजी खात बसलो, त्या पेपरात भजी द्यायचा, त्यानं शेवटचा भजी तोंडात टाकला आणि त्या पेपरात त्या दिवशी बातमी होती, कापूस जळून राख झाला. बातमी अशी होती की ती शेतकऱ्याचा कापूस जळून राख झाला अशी काय, पण ती पेपरचा तुकडा केल्यावर फाटल्यामुळे ते तेवढेच शब्द तिथे राहिलं होतं, कापूस जळून राख झाला. ती वाचलं आणि जोरात उडी मारत म्हटला, जाळायला ठेवला होता कापूस. आणि ती जोरात ओरडल्यामुळं त्याच्या ती मेंदूची गाठ झाली, ती नस, रक्तप्रवाह साठ दिशे सुटला, रक्तप्रवाह व्यवस्थित झाला आणि ती शहाणं झालं. आता जर कुणाला वाटत असेल ही जयंती अशी का, ही असं का, की वक्ता का, पावसात कशाला येऊ, तर तुला जाळायचंय, तू बस माझ्याला शांत या ना. सर्व जाती धर्मांनी एकत्रित येऊन आमच्या महापुरुषांची जयंती साजरी करा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीची अध्यक्ष धनगर समाजाची मुलगी असेल, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बौद्ध समाजाची मुलगी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची अध्यक्ष मातंग समाजाची मुलगी होईल. मी मुलगी म्हणते त्यावेळेला ही सूत जमल. आमच्या महिला इथं बसल्यात, मी सांगतो यांना दम देऊन आणले, म्हणजे कार्यक्रमाला चला, समाजाचा, ही तुम्हाला मिटिंगला बोलवते. त्यांनी फटाकड्या कुठून आणल्या, त्या लाईटी कुठून आणल्या, बॅनर कुठनं बनवला, स्टेज कसा ठरलाय, वक्ता कोण आहे तुम्हाला विचारते ती. कार्यक्रमाला मात्र तुम्ही आलं पाहिजे. आता टेन्शन मध्ये आली, यो सगळं गाव हिंडून आमच्या आलाच, ह्यालाच वाय म्हणते. आणि आमच्या मोबाईलवर रिंगटोन कुठली, समतेच्या वाटणी याव, हे यांना सहभाग करू. म्हणजे त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहिजे, पण निर्णय प्रक्रियेमध्ये नको. ते त्यांच्या हातात सगळं. जगातली सगळ्यात सुंदर जयंती आमच्या महिला करून दाखवते. आणि मग त्यांचा मला फोन येईल, दादा, पण त्या म्हणणार नाही समाज गरीब आहे, तू ये, डीजे रद्द करून तुला देते, म्हणजे तुम्ही अध्यक्ष झालाय, माझं चालतंय चांगलं. आणि त्यांना डीजे नको आहे ना, त्यांना व्यवस्थित, पण त्यांना ती संगीत खुर्ची पाहिजे. खेळा की एक दिवस चांगलं काहीतरी करा. सगळ्या गावांस वाट बघत बसली पाहिजे. आणि बाबासाहेबांची जयंती, अण्णाभाऊंची जयंती कधी चांगलं करते ती. जाऊया. ही डीजे वाजत दारू बंद करते कोण, ही जातीच दहशत काढते.
माझं काय मी सांगून जाईन, पण आयुष्य बर्बाद होणार आहे तुमचं. वर्गात कुठं आहे तुम्ही? 10वी पर्यंतच वर्ग आहे सर. कॉलेजला आता किलबिल नाही, चिलबिल नाही, पाखरं नाही. ऍडमिशन इथं असते, तिकडं असते ती. तुम्हाला वाटते तुमची पोर डॉक्टर होतील? 5 वर्ष अभ्यास करायचा आम्ही, आणि मग कळतं पेपर फुटलाय. 20 लाख रुपये वाल्यांची बॅच वेगळीच आहे, त्यांना वेगळी प्रश्नपत्रिका. आम्ही काय बोंबलायचं? 2 एकर घाण ठेवल्या बापानं पोरगी डॉक्टर करायची म्हणून. बाकीचा वेगळा खर्च ते वेगळाच, आणि तिकडं ती गणित वेगळंच. आम्हाला हे या वर्षी कळलं. पेपर दरवर्षी फुटत होता, फक्त या वर्षी तो नीट फुटला नाही म्हणून कळलं. दरवर्षी ते नीटच फुटत होता, ह्या वर्षी त्याला नीट फोडता आलं नाही, कारण त्याचं पोरग होत तिच्या. भीती वाटते आता ताप आल्यावर दवाखान्यात जायचं का नाही जायचं. तो डॉक्टर आहे तिथं फुटल्याला. आणि तसंच घडतंय ना, ते तिकडचं जरा दगा बंद. एक जण गेलाय की सगळी मारवाय. ते डॉक्टर तसले आहेत, ताप आल्यावर भीती वाटते. तेवढे साहेब जायचं का नाही जायचं. कारण पहिलं पेशंट आजारी पडल्यावर ॲम्ब्युलन्स घरी यायची, त्या पेशंटला घेऊन जायची. 4 दिवस त्याच्यावर उपचार व्हायचे, आणि ती पेशंट चालत घरी यायचं. आता पेशंट चालत दवाखान्यात जाते, आणि ॲम्ब्युलन्स सोडायला येते. नाकात कापूस घालून गप करून ते डॉक्टरने दवाखान्यात असं हँडग्लोव्ह काढून बाहेर येते, असा हात करते. नातेवाईक सगळे त्याच्या हाताकडे बघते, आणि ते म्हणते शेवटी माझ्या हातात काय आहे. नातेवाईक म्हणते कुणाच्या हातात आहे. ते वर असा हात करते, देवाच्या हातात. मग त्यानं सगळ्या धर्मात देव लावलेला असते. हो, नातेवाईक वर बघते, हे आपला देव. तर वर बघूस तरी खालनं बिल हातात ठेवते, आणि म्हणते बिल भरा आणि बॉडी घेऊन जावा. बॉडी म्हटल्यावर ती लेक मुलगा हादरत्यात. बॉडी रात्री चांगली होती, डॉक्टर म्हणते गेली कुठं? देवाकडे. देवाकडे म्हटल्यावर विशेष संपला. मग ती पोरगी भाऊ बहीण बाप गेला म्हणून वरडत असं रडाय बघते जोरात. पप्पा तेवढ्यात ते कंपाऊंडर हात ठेवते, इथं रोड नका, तिकडे लांब जाऊन राहा, दुसरं फोंजावर आहे. ही वैद्यकीय परिस्थिती आहे आमची. भयानक परिस्थिती. मला नाही वाटत परत कोरोना आल्यावर आपण कोण राहू म्हणून. किती डॉक्टर असणार आहे, आणि जबरदस्तीने पोलीस त्यांच्याकडे नेणार आपल्याला. कायदाच होणार त्याचा काय बोललायच. मी तर माझं मीच फासलो. हा विनोदाचा भाग नाही हो. जगण्या नावात प्रश्न उभा राहिले हे पेपर फुटिंगमुळं. शिक्षणाला काय महत्व आहे की नाही आमच्या देशात? मुळात आमच्या साहित्यालाच महत्व नाही. महत्व आले ते आमच्या सोशल मीडियावर आले. बाजार दिवशीच्या काळ्या पिशवीला महत्व आहे. असल्या भयानक परिस्थितीमधून आम्ही चाललोय.
विचार करा, एवढं समृद्ध करणारा वारसा आमच्याकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत, सावित्री आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, गाडगे बाबा आहेत, तुकडोजी बाबा आहेत, ज्ञानोबा आहेत, अण्णाभाऊ लहुचवस्था साळवे आहेत. अहो जे जे आहे त्यांच्याकडनं चांगलं चांगलं घ्या ना. आणि जगा तुम्ही व्यवस्थित. इथं आमच्या आया बहिणी बसलेले आहेत. तुम्हाला नाही वाटत पोराचं चांगलं व्हावं? तुम्ही तरी करताय काय? आमच्या घरातलं सुरुवात आहे. कधी ते आमच्या लहान पोरांच्या समोर भांडतात आमची नवरा बायको, आई बाप, आणि घाण झाड शिव्या ती ऐकते. आणि मग अजून 10 वर्षांनी तीच तुझ्या आई काढते. मुलांसमोर काय बोलावं, ही सगळं येतं इकडून पुस्तकातून. नाही तुम्ही ह्या असल्या अवलादी आलेत जन्माला, आई बहीण काढणाऱ्या. कुठल्या पोरीगड बघताना यांची नजर नीट नाही. त्या डोक्यात धर्म झालेला कट्टर, आणि ही बसत्या मिसरी लावून दारात 4 दिवस सासूच बघत. पडायातनं बाहेर दुसऱ्याच्या रानात जाऊन मोल मजुरी करायची वेळ पडली तरी चालल. एसटी स्टँडवर जाऊन हमाली करायची वेळ आली तरी चालल. पण बाबासाहेबाची शपथ, पोरांच्या दप्तराला कंपास पिटी कधी कमी पडू देणार नाही, एवढा सांगावा जरी आज मनात ठेवला तरी आयुष्य बदलत. ही सांगण्यासाठी झालो. जाता जाता एक कविता घेतो, तुम्हाला का कुठली ऐकायची? रोज ऐकून त्रास होत नाही. कविता आहे आमचा कांबळे. घ्यायलाच पाहिजे की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला. आता ते फेसबुकवर युट्यूबवर ही भाषण जाते, आणि काल त्यानं बघितल्या दुसरीचं ते खाली कमेंट करून रोज रोज तीच बोलताय असं तो ऐकते कुठलं गुदडीत. त्याला व्हरायटी पाहिजे माझ्या. आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून चिडून योग्य वाक्याला टाळी आली की समजायचं पब्लिक मध्ये एक जण मुरलेला आहे, बाकीची ती फक्त त्याच्यात तेच वाट बघत बसते. खरी कविता मध्ये आहे. कांबळेनं पाठीवर सावित्री काढली, म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं बी कोपऱ्यात नेऊन कांबळेला असा तुडवला.
असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. ती सांगितल्यावर मग भावकी म्हटली जागरण गोंधळ बोकाट तरी का कुलदेवत. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा, प्राणी मात्रांवर दया करा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकाड कापून असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे चळवळीत आला. सगळ्या चळवळींचे, वेगवेगळ्या जातींचे वेगवेगळे गट बघितले. कांबळे सर्वांना म्हणला सगळ्यांनी एकत्रित या, बहुजनांनी एकत्रित या, देश समजून घ्या, भारतीय व्हा, मानवतेवादी व्हा. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला. मग याला कळलं की तुडवायला एकत्रित आले. आणि कांबळे नाही रडला, नुसताच काढला. मग ते परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं. ते आता त्या मोबाईलवर रेड झाले. कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? अण्णाभाऊ साठे कोण डॅडा? लहुजी वस्ताद साळवे कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा? आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. हा म्हणला गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो डबल हुशार, तो दोनदा काढला. मग याला कळलं डीएनए मधलंही डबल गेलं. विचार ही पुस्तकातनं जात असते. आणि आता कांबळेला वेड ठरवलंय. एका सामाजिक अदृश्य असणाऱ्या वेड्यांच्या दवाखान्यात कांबळेला दाखल केलंय. कांबळे त्या वेड्यांच्या दवाखान्यात आहे. पण कांबळे तिथं वेड्यासारखं मानवतेच्याच घोषणा देतोय. कांबळे भारतीय होऊन जगा म्हणतोय. कांबळे सर्व धर्म समभाव म्हणतोय. सगळ्या जाती धर्मांनी एकत्रित येऊन नांदा म्हणतोय. आणि कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलंय. पण डॉक्टर सुद्धा त्याला शॉक देऊन तुडवत आहे. पण कांबळे नाही रडत, नुसताच कमते. कविता संपत आल्यावर कुत्र खाली मान घालून गेलं. त्याला कळली कविता काय कांबळे बघतोय या इथं. तेव्हा ती माझ्याकडेच बघते बघा. म्हणजे चार कुत्री जेव्हा बसलेली असतील ना त्यावेळेला ती म्हणत असतील, हो माणसं चालली ती आम्ही आमची अवस्था करून ठेवल्या. पुरा निशी आहे. मग सांगली गायी आल्या, गायी माझ्या शांती ही अकलायला येत्या. अरे तीच खरी आहे ती. बाबा ती सुद्धा गणित आहे. यांनी कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं. यांचं चॅनल पडणार. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर.
धंदाच बदल नाही जिंदगीचा, काय चळवळी करत बसता. ही कुठं जमते सांगू का? एक उदाहरण देतो जाता जाता. ते उदाहरण लय आवडेल तुला. नवीन नवीन लग्न झालेलं, फक्त लक्ष माझ्याकडे द्या. नवीन नवीन ज्यांचं झालं नाही त्यांनी इमॅजिन करा. पण तुमचं होईल असं का शक्य नाही. कुत्र सुद्धा होय 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 म्हणते. उदाहरण जरा जुन्या काळातलं आहे. नवीन नवीन लग्न झालेलं आहे. लग्नाचे 5 दिवस संपलेले. नवऱ्याच्या आणि नवरीच्या अंगावरची हळद उतरायला लागलेली आहे. तिच्या नाजूक हातावरची मेहंदी रंग सोडायला लागलेली आहे. 5वा दिवस उगवलाय आणि नवी कुरी नवरी पहिल्यांदा सासरच्या चुलीजवळ आलेली. ही नवी चूल, नवा संसार, आयुष्याचं गणित बदललंय आणि तिनं परात घेतलेली आहे. चुलीवर तवा ठेवलेला आहे आणि गडी आंघोळीला गेलाय. मग तिनं भाकरीचं पीठ मळलंय आणि मग पलीकडून आंघोळ करताना ते अजय देवगणचं गाणं म्हणते. ही इकडे गाण्यातल्या गाण्यात हसत भाकरी थापत्या आणि भाकरी थापता थापता तिच्या मनगटावरची असणारी हिरवीगार बांगडी, दोन्ही मनगट भरलेली आहेत आणि त्या मनगटातल्या बांगडीचा वन त्या भाकरीवर उमटतो. भाकरी थापता थापता तो वन घेऊन भाकरी तव्यात येते. त्या तव्यात भाकरीला पाणी लागतं पण वन तसाच राहतो काकणाचा. तशीच भाकरी फुगते पण वन सुद्धा तसाच फुगून वर येतो, वन तसाच राहतो. तशीच भाकरी बुट्टीत येते. 4 भाकरी अशाच होतात, वनासकट फुगतात. गड्याच्या आंघोळ होऊन डोकं पुसत गडी बाहेर येतो. तिच्याकडे बघतो, ती हसते, हा हसतो. खोटीला अडकावलेला शर्ट घालतो. रानात जायचं असते, पेरायचं असते, नांगरायचं असते. ते म्हणते भाकरी बांधूनच दे. मग तुरीच्या डाळीला तव्यात फोडणी देते कांद्याची, लोणच्याची फोड, मिरची, कांदा असं भाकरी फडक्यात बांधून त्याच्या हातात देते. 2 जण एकमेकाला बघतात, गालातल्या गालात हसतात. गडी भाकरी घेऊन रानात येते. बांधावरच्या बाबळीला गटर बांधतोय, रानात नांगरायला जाते, पेरायला जाते. अर्धा दिवस संपतोय. श्रावणाचा महिना आहे, पावसाची रिमझिम अशी सुरू होत्या. अजय देवगणच्या डोक्यावरनं पाणी घळघळत छातीवर यावं तसं त्याच्या बी होतंय. भूक लागत्या, नजर बाबळीकडे जात्या, भाकरीचं फडकं दिसते, गटर दिसते. गडी पळत येतोय शाहरुख खान DDG मध्ये आल्यावर. उडी मारून गटर काढते, बसते. बायकोनं दिलेलं आयुष्यातलं हे पहिलं जेवण. एक एक गाठ सोडतोय आणि भाकरी मोकळ्या होत्या त्या आणि नेमकी नजर तिथंच जात्या त्या वनावर, काकणाच्या वनावर. आणि मंद हसते. नेमका हात तिथंच जातोय, तोच भाकरीचा तुकडा तोडते, उसळीला लावते, लोणच्यावरनं फिरवते, तोंडात टाकते, मिशीला पीळ देते, वावरावर नजर टाकते. डोळ भरून येतात. पाऊस वाढत जाते. मी सांगायले, तुम्ही ऐकायला, त्याच्यात काय नव्हतं. यालाच मराठी साहित्य म्हणतात. पण शेवटची वेळ महत्वाची आहे. तो बघत बसतोय, घास चावतोय. मित्रांनो, त्या घासाची चव, त्या घासातली लज्जत आणि त्या भाकरीच्या तुकड्याची इज्जत ही त्या हिरव्यागार चुड्याच्या धन्यालाच कळत असते. इतरांना त्याचा अंदाज येत नाही. या महापुरुषांच्या विचारांची किंमत ही त्यालाच कळते ज्याला हे कळत.
कार्यक्रम कांबळे कविता संपली तेव्हा संपला. नंतर ही चालली गडबड. मला जायला 10:30 वाजल्या. जाता जाता बायकोने एक मला भाषण दिली तेवढं सांगत असते. मला हे मोबाईल मधलं काय ते कळत नाही. मला सोशल मीडिया ही आमची बायको हँडल करते. ती जरा व्यावहारिक आहे. तर तिनं सांगितलेलं भाषण मी सांगते 30 सेकंदाचं. ही माझं होतं. ही ऐका. बाकीचं आता ही साहेब तुमचं तुम्ही बघा. तिनं ती पाठ करून घेतले. तसं ती असं उभा राहून सांगायला सांगितले. हा इकडं लक्ष द्या. हाय फ्रेंड्स. आता ते ट्रेंडिंग लावा. हाय फ्रेंड्स. फेसबुक वरती नितीन चंदन शिवे मराठीमध्ये या नावानं माझं अधिकृत फेसबुक पेज आहे. इंस्टाग्राम वरती कवी नितीन चंदन शिवे. यूट्यूब वरती नितीन चंदन दंगलकार नितीन चंदन शिवे असं माझं चॅनल आहे. असं सांगितले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ते शब्द एक लय अवघड आहे. सब ती करा. धन्यवाद. आभारी.